नमस्कार मित्रांनो, मी पत्रकार विक्रांत हेमंत जोशी. बरेच दिवस माझे व्हिडिओ इंग्लिशमध्ये केले आहे, तर खालती सगळ्यांचे कमेंट्स वाचतो मी नेहमी. तर सगळेजण एकच म्हणतात, अरे मराठीत करा मराठीत करा. ठीक आहे, मी म्हणजे मराठीत काही करायला प्रॉब्लेम नाही, पण माझं मराठी एवढं शुद्ध नाही आहे. पण एनिवेज आजचा व्हिडिओ मराठीत करू. तुटकं फुटकं मराठी बोलेल, पण आय थिंक तुम्हा लोकांना ते समजेल आणि मला जे मुद्दा तुमच्यापर्यंत पोचवायचा असतो तो तुम्हाला म्हणजे कळेल ही अशी अपेक्षा बाळगतो. चला सुरुवात करूया. देवेंद्र फडणवीस 2.0. मी 3.0 म्हणून ह्याच्या म्हणत नाही, कारण ते मधल्या फक्त 3च दिवसासाठी मुख्यमंत्री होते. तर खरी त्यांची कारकीर्द आता म्हणजे त्यांची आता इनिंग्स जी आहे ती 2.0 आपण म्हणूया त्याला. देवेंद्र फडणवीस झाले मुख्यमंत्री, पण त्यांच्यासमोर एक बलाढ्य आव्हान आहे. काय आव्हान आहे? या राज्यात गेले 2.5 वर्ष एकनाथ शिंदे सरकार आणि त्याच्या आधीचे 2.5 वर्ष उद्धव ठाकरे सरकार यांच्यामुळे तुम्हाला माहीत आहे का की करप्शन हे इतकं टोकाला पोचलेलं आहे की आता महाराष्ट्राची इमेज म्हणजे जर तुम्ही बिझनेसमॅनशी बोलाल किंवा कोणत्या मोठ्या व्यवसाय इन्व्हेस्टरशी बोलाल, परदेशात जे इन्व्हेस्टमेंट्स आणतात आपल्याकडे त्या कंपनीशी जर बोलाल, तर सगळ्यांना भीती वाटते महाराष्ट्रात आता व्यवसाय करण्यासाठी. हो, हे मी फार जबाबदारीने बोलतो आहे की करप्शन महाराष्ट्राला या आता मागच्या गव्हर्नमेंटनी इतकं त्रास देऊन टाकलेलं आहे आणि इतकं टक्केवारी करून टाकलेलं आहे की आता भीती वाटते लोकांना महाराष्ट्रात इन्व्हेस्टमेंट करायची का, बिझनेस मनमोकळेपणे बिझनेस करायचा की कसा करायचा, नाही करायचा. शेवटी लोक मग काय म्हणतात की बाबा जाऊ दे, आपण आता जे पण पैसे लागतात ते आपण देऊन टाकू आणि आपले कामं करू. आणि त्यावेळा ते लॉस सहन करतात आणि तरी आपल्या खिशातले पैसे जिथे म्हणजे हे बघा, करप्शन मी नेहमी म्हणतो आपल्या सिस्टममधनं जाणार नाही. अगदी देवेंद्र फडणवीसांनी स्वतः ठरवलं की प्रत्येक अधिकाऱ्याला जर आपण विल टेक त्याची शाळा घेऊ आणि त्यांना आपण समजवू किंवा आपण त्यांच्याकडनं करप्शन करण्याचा काही बॉन्ड लिहून घेऊ, ते तसं कधीही होणार नाही, कारण इट इज इन अवर सिस्टम. तर ते कमी करण्याचं आता देवेंद्र फडणवीसांनी चंग बांधलेला आहे आणि त्यासाठी तुम्ही बघत आहात त्यांनी योग्य अधिकारी आणत आहेत. ते मंत्रिमंडळातनं जे अति करप्ट मंत्री होते मागच्या गव्हर्नमेंटमधले त्यांना डच्चू दिलेला आहे आणि ते आता डेव्हलपमेंट मॉडेल याच्यावर चाललेले आहेत. कसं आहे, महाराष्ट्राचं नाव सध्या तरी म्हणजे खूप आपण FDIमध्ये वगैरे जरी आपण वरती नंबर 1 क्रमांकावर असलो तरी कुठे ना कुठे आता आपण महाराष्ट्राची एक इमेज बिल्ड करायची आणि ती पॉलिटिकल इमेज बिल्ड करायची. हा देवेंद्र फडणवीसांसमोर सगळ्यात मोठा आता चॅलेंज आहे. 2029ला गव्हर्नमेंट काय घेऊन जाणार लोकांसमोर याची आता देवेंद्र फडणवीसांना म्हणजे त्यांना त्याची आखणी करायची आहे असं मला वाटतं. कारण डेव्हलपमेंट मॉडेल जर आपण नाही नेला आणि नुसतं करप्ट भ्रष्ट असं जर इमेज एक तयार झाली तर इट विल बी व्हेरी डिफिकल्ट इन 2029 फडणवीसांना रिपीट गव्हर्नमेंट आणणं. असं नसतं की आता एकदा आले तर परत येतच राहतील फडणवीसांना एक काम तसं करावं लागणार आहे. आणि तुम्ही ते बघत असाल, मी म्हणजे माझ्या माध्यमातून मला माहिती आहे सगळेच मंत्री आमदार वगैरे सगळा हा व्हिडिओ बघत राहतात. तर मी त्या मंत्र्यांना पण सांगू इच्छितो की जर तुम्ही तुमची आता पायरी करप्शनमध्ये ओलांडली तर देवेंद्र फडणवीस तुम्हाला सोडणार नाही, हे माझ्याकडनं तुम्ही लिहून घ्या. 1 वर्षाचं तुमचं रिपोर्ट कार्ड बनलं. आता तरी 100 दिवसाचं टार्गेट तुम्हाला मागितलेलं आहे ऑफिसर्सला, डिपार्टमेंट्सला, आणि मंत्र्यांवर खास नजर असणार आहे की करप्शन लेवलमध्ये आता महाराष्ट्र काय करतो आहे. म्हणून बघा, तुम्ही फडणवीस हे जास्त करून मंत्रालयातली गर्दी कमी करण्याच्या मागावर लागलेले आहेत. मी माझ्या मागच्या इंग्लिशमध्ये व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की कसं ते आता कोण येतं आहे मंत्रालयात आणि कोणत्या डिपार्टमेंटमध्ये किती वेळ जातो आहे याच्यावर आता ते नजर ठेवणार आहेत. आणि त्यांचे इंटेलिजन्स तर आपण चॅलेंजेस करू शकत नाही, कारण या महाराष्ट्रात जर कोणी म्हणजे समजा गडचिरोलीला काही हरकत झाली तर ती देवेंद्र फडणवीसांना सगळ्यात आधी कळते आणि मग नंतर तिथल्या प्रशासनाला कळतं. म्हणजे एवढं त्यांचं इन्फॉर्मेशन नेटवर्क तगडं आहे. तर मंत्र्यांनो, तुम्ही थोडंसं सावध राहू द्या आणि यावेळा तुम्ही डेव्हलपमेंटसाठी काम करा. हे बघा, करप्शन निघणार नाही, हे काळ्या दगडावरची जशी पांढरी रेष आहे, पण तरी तुम्ही थोडंसं लोकांना रिस्पेक्टनी बोलून, लोकांशी छान बोलून आणि इझिली करप्ट म्हणजे अगदी की बाबा हे जर काम नाही, म्हणजे तुम्हाला काम करून हवं तर तुम्हाला पैसेच द्यावे लागतील, ही जी इमेज आहे ना, ही आपली तुम्ही आता मोडून काढा. हो, आता मला मी आता एका बिझनेसमॅनकडे गेलो होतो तर ते मला म्हणाले की ठाण्यामध्ये म्हणजे आता समजा ते ब्रिजच्या खालती, मेट्रो ब्रिजच्या खालती वगैरे काय ते झाडं लावतात, छान कुंड्या वगैरे लावतात, छोटे छोटे झाडं लावतात.
आता मला एक जण म्हणाला की ते झाडं इथे निघून गेली आणि त्यातलं माती काढली त्यांनी आणि त्यातलं ते खत जो असतं तेही काढलं आणि परत काल आता त्या सगळ्या मेट्रोजमध्ये परत नवीन झाडं लागली, नवीन शेणखत आलं, नवीन माती आली. म्हणजे दिस इज करप्शन. म्हणजे तुम्ही एक दिवस तुम्ही सांगता की आता हे सगळं काढून टाका आणि परत दुसऱ्या दिवशी नवीन सगळं आणता. तर दिस इज. आणि आपण वारंवार बघतो एक लाईन टाकण्यासाठी अख्खाच्या अख्खा सिमेंट रोड ते लोक हे करतात, खोदून ठेवतात. ते करप्शन नाही तर काय. म्हणजे ह्या जर पातळीवर आपण जाऊन आता पैसे खाणार असू तर कुठे ना कुठे कोणी ना कोणी याच्यावर चोप दिला पाहिजे असं मला वाटतं. आणि देवेंद्र फडणवीसांनी आता स्वतः फक्त करप्शन फ्री नाही पण करप्शन थोडं प्रमाणावर जे महाराष्ट्राची इमेज झाली की 5% द्या, 10% द्या आणि 12% द्या आणि 40% द्या. काही ठिकाणी तर मी ऐकलं 40% मंत्री लोक खायचे हो पैसे. त्या म्हणजे 100 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट असेल तर पहिले 40 कोटी रुपये तर हेच घेऊन टाकायचे. हे सगळं आता बंद झालं पाहिजे. वरच्यांची पण आता नजर आहे दिल्लीवाल्यांची की आता हे गव्हर्नमेंट कसं परफॉर्म करतं. कारण आता सगळं मनासारखं झालेलं आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत, भाजपचं सरकार आहे. तर कुठे ना कुठे आता देवेंद्रजी फार स्ट्रिक्ट होतील बरं असं मला वाटतं आणि ते झालेच पाहिजे असंही आपण सगळ्यांना इच्छा वाटते. सेकंड मुद्दा म्हणजे जो मी आज लिहिला आहे माझ्या ट्विटरवर, पालघरमध्ये एस्पेशली आता फडणवीसांनी आणि पोलिसांनी किंवा अँटी करप्शन ब्युरोनी थोडंसं लक्ष घातलं पाहिजे. म्हणजे फडणवीसांनी जेव्हा अनाऊन्समेंट केलं परवा की अरे त्या दिल्ली मेट्रो कॉरिडॉर असेल किंवा ते वाधवंत पोर्ट असेल त्यासाठी आता जमीन हस्तांतरित करणं सुरू करा. हो, लोकांचे काय फोन यायला लागले मला की अरे या माणसांनी इतकं गदारोळ घातलेला आहे. तर मी आता माझ्या ट्विटरवर नावं वगैरे दिलेली आहेत. तिथले काही सरकारी अधिकारी आहेत किंवा तिथले जे दलाल टाईप लोक असतात. आणि हे दलाल लोक काय करतात माहिती आहे का, हे आता समजा मंत्र्यांच्या गर्दीत बंगल्यात जातात, हळूच असं कोपऱ्यात उभं राहून फोटो काढून घेतात आणि तो फोटो दाखवून हे लोक त्या तिथल्या बिझनेसमॅनला, तिथल्या लोकांना छळ करतात, त्यांच्या जमिनी बळकावणं. आणि मग म्हणजे 100 रुपयाची जमीन असेल तर त्यांना 50 रुपये द्यायचे आणि स्वतः ती जमीन मग 150 रुपयाला विकायची. असा सगळा फार प्रकार घडलेला आहे आणि हे सगळं एक फार मोठं रॅकेट आहे तिकडचं. आणि अशा लोकांना आता थोडंसं पालघरमध्ये, कारण पालघरचं पोर्ट डेव्हलप होणं हे फडणवीसांचं सगळ्यात महत्त्वाचं होतं. म्हणजे नेक्स्ट हिज बेबी प्रोजेक्ट इज हे वाधवंत पोर्ट. तर मला असं वाटतं तिथे देवेंद्र फडणवीसांनी स्वतः जातीने लक्ष घातलं पाहिजे आणि तिथे ह्या सगळ्या अशा दलाल टाईप लोकांना कोणालाही म्हणजे काहीच्या काही पैसे कमवून न देता तिथे उलट त्यांनी छान सगळं क्लीन ॲडमिनिस्ट्रेशन, चांगला SP, पहिलं तर सगळ्यात पहिलं चांगला SP बसवा तिथे आणि तो IPS असू द्या डायरेक्ट केडरचा, काही प्रमोटिव्ह वगैरे SP नको तिथे. कलेक्टर फार चांगला नॉन करप्ट कलेक्टर द्या तिथे. मग म्युन्सिपलचे सगळे जे कामं करतात ते चांगले सगळे अधिकारी नेमा. म्हणजे पालघरची पूर्ण टीम तुम्ही नवीन करा आणि तिथे कधीही कोणालाही एकनाथ शिंदे किंवा कोणाचे पालकमंत्री कोणाचंही असो, आमदारांचंही तिथे ऐकायचं नाही, ही माझी कळकळीची विनंती फडणवीसांना आहे. बघूया कसं होतं. नंतर जर असं नाही घडलं तर आपण तिथले सगळे प्रकार एक्सपोज करतच राहू माझ्या लिखाणात आणि ट्विटरवर. तोपर्यंत बघत राहा माझं चॅनल आणि जर तुम्हाला आवडतं विषय आणि मराठीत बोललो जर आवडलं असेल तर थँक्यू. आणि कीप लाईकिंग, कीप सबस्क्राईबिंग.